महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत लातूरात 71% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी। माध्यम वृत्त या समूहामध्ये आपले मनापासून स्वागत। महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या 1900 नोंदणीकृत विधिज्ञांपैकी 1349 विधिज्ञांनी उन्हाची तीव्रता असतानाही वकील मंडळींनी अगदी रांगेत उभे राहून सकाळी 9 ते सायंकाळी 6:30 पर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीकडे सबंध राज्याचे लक्ष लागलेले आहे। अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची वसलेली निवडणूक राज्यभर प्रथमच महिलांना प्रतिनिधी देणारी असल्याने राज्यभरातून 18 पुरुष तर 5 महिला असे एकूण 23 विधिज्ञ सदस्यांची निवड केली जाते। त्यात महिला आरक्षित गटातून जवळपास 53 महिला निवडणूक लढवत असल्याने राज्यातून जवळपास 155 पुरुष व महिला विधिज्ञांनी या निवडणुकीत उमेदवारी भरून सहभाग नोंदविला आहे। या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार 1 ते 23 मतदान नोंदविले जाते। या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट बळवंतराव जाधव, माजी सदस्य अण्णाराव पाटील, जांबुवंतराव सोनकवडे, जयश्रीताई संभाजी पाटील, नयना देवताळकर, सुहास चाटे अहमदपूर, लातूरचे सुपुत्र व छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले बलभीम केदार यांनी सदस्यपदासाठी निवडणूक लढवली आहे। मतदान मोजणी प्रक्रिया जवळपास 3 ते 4 महिने पार पाडली जाते। त्यानंतर सदस्य निवड जाहीर करून त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष व 2 मानद सदस्य निवड केली जाते। प्रमुख जिल्हा न्यायाधीश SG भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंधक VK राऊत, JP वाघ, विष्णू कुलकर्णी, SR देशमुख, मुजबीर शेख आदींनी लातूर जिल्हा न्यायालयात वकील मंडळात पार पडलेली मतदान प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले। तसेच यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। सकाळपासूनच जिल्हा न्यायालयामध्ये विधिज्ञांनी मतदानासाठी रांगा केल्या होत्या। या रांगेमध्ये लातूर महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट स्नेहल उडगे हे देखील सहभागी झाले होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रोफेसर देवी मोती पावळे या ठिकाणी आज मी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या मतदानासाठी लातूर बार प्रिमाइसेसमध्ये आलेलो आहे। पूर्ण राज्यभर निरनिराळ्या बूथमधून मतदान चालू आहे। अनेक लोक बार काउन्सिलसाठी उभे आहेत आणि यासाठी मी आज मतदान करण्यासाठी आलेलो आहे। मतदान अत्यंत शांततेने चालू आहे। सर्व वकील मंडळी उच्च शिक्षित असल्यामुळं मतदानामध्ये कसल्याही प्रकारचं अडचणी वगैरे निर्माण झालेल्या नाही। शांततेने मतदान चालू आहे आणि मतदान आम्ही आमच्या पसंतीच्या उमेदवाराला आम्ही केलेलं आहे। धन्यवाद। आज आमच्याकडे महाराष्ट्र, गोवा आणि बार काउन्सिलच्या राज्य पातळीवरच्या निवडणुकांचं मतदान सुरू आहे। वकिलीचा व्यवसाय, न्यायालयीन क्षेत्र आणि वकिलांच्या येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेवर जबाबदारी असते। त्याच पद्धतीनं कायद्याच्या राज्याची संकल्पना योग्य पद्धतीनं आहे की नाही, न्यायपीठ आणि वकील यांच्यामधले संबंध व्यवस्थित आहेत की नाही आणि सामान्य माणसाला योग्य पद्धतीनं न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ही संघटनात्मक निवडणूक असते। आमच्याकडं प्राधान्यक्रमानं मत नोंदवता येतं। कमीत कमी 5 प्राधान्य क्रमांक द्यावे लागतात आणि 23 पैकी 7 महिला उमेदवार निवडून द्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। आम्ही बुद्धिवंत समजले जातो, त्या दृष्टीनं आमच्याकडं वितंडवाद नसतो आणि त्या दृष्टीनं आज महाराष्ट्रभर मतदान नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। जे सगळे मित्र या निवडणुकीत उभा टाकले त्यांना शुभेच्छा देतो। लातूरमधनं आमचे 5 सहकारी मित्र, 2 महिला भगिनी निवडणूक लढवत आहेत, त्यांनाही सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातनं काय वकील मित्रांचं चालू आहे ते समाजापर्यंत पोहोचलं म्हणून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो।
धनंजय पाटील, ॲडव्होकेट धनंजय पाटील. पुढं काय पाहिजे तुम्हाला? वय वर्ष आता 93 रनिंग. पाटील साहेब, तुम्ही बार काउन्सिलची कितव्या निवडणुकीत मतदान करतात? किती आता किती सांगावं काय नाही, 5-6 वेळा तरी झालं. कशा पद्धतीचा आहे उत्साह? हा, उत्साह कसा आहे? उत्साह चांगला आहे. अजून काय त्याच्यात काही कमी झालेला नाही. वाढायला लागलाय. वाढायला लागला दिवसेंदिवस. आज बघा ना, या वाटी येऊन बसलो सकाळपासून इथं. आमचे मित्र उभा आहेत. आमचे मित्र सगळे उभा आहेत निवडणुकीच्या निमित्ताने. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही इथं आलोत, मतदान केलो. मी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील. मी बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचा उमेदवार आहे. आज मतदानाची सुरुवात झालेली आहे. सकाळी चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा आणि मतदानामध्ये उत्साह खूप दिसून येतो आहे. जवळपास एवढं मोठं क्षेत्र असणारी ही महाराष्ट्रातली पहिली निवडणूक आहे. खासदार आणि आमदारकीच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा या निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्राचं विलिनीकरण आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,80,000 मतदारसंघाचा हा मतदारसंघ आहे आणि जवळपास आपल्याला 23 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी 5 महिला आहेत. अशा प्रकारची ही पहिल्यांदाच महिलांसाठी निवडणूक होते आहे आणि चांगल्या पद्धतीने महिलांचा प्रतिसाद दिसून येतो आहे. महिला उमेदवार सुद्धा भरपूर अशा थांबलेले आहेत. या सगळ्या प्रक्रियेमधून आम्हाला बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाला पुढे घेऊन जात असताना सगळ्या लोकांच्या प्रती न्याय करणं गरजेचं आहे आणि वकिलांच्या समस्या याच्यावर प्राकर्षाने विचार करण्याची गरज आहे. खरं म्हणजे जसे स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ अशाच प्रकारचं एक वकील मतदारसंघ बनण्याची गरज आहे. कारण वकिलांचे प्रश्न शासनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नावर वकिलांना न्याय मागण्या मिळवून देण्यासाठी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आपली भूमिका ठेवण्यासाठी एक प्रतिनिधीची गरज निश्चितपणानं आहे. त्यासाठी शासन दरबारी याचा निश्चितपणानं विचार व्हावा. कारण मागच्या 8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये बघतोय आपण वकिलांचा प्रोटेक्शन ॲक्ट असेल, वकिलांच्या इन्शुरन्सचा प्रश्न असेल, ज्युनियर वकिलांच्या स्टायपंडचा प्रश्न असेल, वकिलांच्या वेलफेअर फंडाचा प्रश्न असेल, वकिलांना प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला फॅसिलिटीज पुरवायच्या असतात. त्या फॅसिलिटी पुरवत असताना हे सरकारची जिम्मेदारी आहे. या जिम्मेदारी पार पाडायच्या जर असतील तर निश्चितपणानं वकिलांसाठी एक वकिलांकडे शासनाने लक्ष घातलं पाहिजे. आम्ही कोविडमध्ये वकिलांसाठी मदत मागितली पण शासनाने मदत दिलेली नाही. वकिलांच्या फॅसिलिटीज आहेत त्या वकिलांना मिळत नाहीत. तर यासाठी आम्हाला एक आमदार असणं गरजेचं आहे विधान भवनमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी. त्यासाठी सुद्धा पुढच्या काळामध्ये मी निवडून आल्यानंतर किंवा मी जर चेअरमन झालोच तर निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये मी या गोष्टीवर प्राकर्षानं लक्ष घालेन आणि निवडून आल्यानंतर या प्रश्नाला कसं मार्गी लावता येते त्यासाठी शासन दरबारी निश्चितपणे आवाज उठवण्याचा प्रयत्न करेन, एवढं मला असं वाटते. आणि मी सगळ्या मतदारांना, सगळ्या वकील बांधवांना मी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो व सगळ्या वकील बांधवांना आज मतदान करून घेण्यासाठी सातत्याने मी त्यांना प्रवर्तित करतो. त्यांनी हे आजचे मतदान सगळ्यांनी करावं आणि आपल्या त्यांच्या मर्जीतला व एक स्वच्छ चारित्र्य संपन्न माणूस, एक चांगला होतकरू माणूस किंवा ज्यांना काम करण्याची सवय आहे अशा व्यक्तीला आपण निश्चितपणानं निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि मी याच्या प्रसंगी थांबतो. ॲडव्होकेट जयश्री संभाजीराव पाटील,
सिरियल नंबर 104. मी उमेदवार आहे महाराष्ट्र बार काउन्सिलसाठी. आणि आता जे चाललेलं आहे मतदान वगैरे खूप चांगलं पॉझिटिव्ह रित्या चाललेलं आहे. आणि आम्हाला बार काउन्सिलमध्ये जाऊन भरपूर काम करायचं आहे. बार काउन्सिलमध्ये पारदर्शक कारभार आणायचा आहे. ज्या काही त्रुटी आतापर्यंत राहिलेल्या आहेत वकील लोकांच्या, जे काही सेवेसाठी जे काही अजूनपर्यंत योजना स्कीम्स ज्या काही दूर राहिलेल्या होत्या त्या सगळ्या मिळवून द्यायची माझी इच्छा आहे. ताई, तुम्ही यापूर्वी देखील एका मोठ्या पदावर आहेत ना, त्या महिलांच्या. मी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स ही महिला वकिलांची संघटना आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स ही ऑल इंडिया फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स या संघटनेला जोडलेली आहे. आणि या दोन्ही संघटना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स म्हणजे ही पूर्ण जगभरातील महिला वकिलांची साखळी करायची ही संघटना आहे. त्या संघटनेची मी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. तरी देखील तुम्ही बार काउन्सिलला कशावर गेला? कारण मला बांधवांची पण सेवा करायची आहे. कारण मी जेव्हा फेडरेशनचं काम करते तेव्हा फक्त महिला वकिलांचे प्रश्न आहेत. मी आता वकील बंधूंचे पण प्रश्न सोडवू शकते, कारण महिला आरक्षण पहिल्यांदा बार काउन्सिलमध्ये मिळालेलं आहे साहेब. म्हणून मला बांधवांचंही आणि भगिनींचं पण करता येईल ही इच्छा माझी आहे. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या आज निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. लातूरमध्ये शांततेने मतदान होत आहे आणि लातूर जिल्ह्यातून 7 उमेदवार उभा टाकलेले आहेत आणि शांततेच्या वातावरणात मतदान होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बदल घडविण्याचा वकील मंडळाने ठरविलेला आहे. तुम्ही स्वतः उमेदवार आहात? मी स्वतः उमेदवार आहे आणि मी पूर्ण महाराष्ट्रातले 34 जिल्हे आणि पूर्ण 34 जिल्ह्यातले तालुके 2 महिन्यापासून मी प्रचार करत आहे. आणि मला प्रत्येक भागातून, विदर्भातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एकंदर दौरे करून आला तुम्ही लातूरमध्ये? हो हो. वकिलांचा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला? एकंदरीत मी दौरे केल्यानंतर की आम्हाला बदल घडवायचा आहे असं वकिलांच्या प्रत्येक ठिकाणी प्रतिक्रिया जाणून आल्या. जे 20-20 वर्ष त्याच पदावर बसलेले आहेत तर त्यांना आम्हाला आता बदलायचं आहे अशा प्रतिक्रिया दिसून आल्या. मी ॲडव्होकेट संतोष गिल्डा, लातूर. महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या चाललेल्या निवडणुकामध्ये प्रचंड वकिलांचा उत्साह आहे आणि पुढील वकिलांच्या दिशा दर्शवण्याचं काम हे आमचे सगळे नेते मंडळी करणार आहेत. आणि सर्व उमेदवारांना आमच्यातर्फे शुभेच्छा. ॲडव्होकेट परीक्षित देशपांडे. आज लातूरमध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या इलेक्शनबाबत आज मतदान होत आहे. सर्व वकिलांना माझं निवेदन आहे, आग्रहपूर्वक विनंती आहे की आज सर्व वकील बांधवांनी त्यांचे मतदान या ठिकाणी लातूर जिल्हा न्यायालयात येऊन इथं बूथ आहे इथे मतदान करावे. लातूर जिल्हा वकील मंडळामध्ये आज लातूर बार काउन्सिलच्या इलेक्शनचा उत्सव चालू असून बहुसंख्य मतदार उत्साहाने या मतदानामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकता, ज्युनियर्स असतील, सिनियर्स असतील, अतिशय उत्साहानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे मतदान चालू आहे. नुसतेच मतदार नाही तर जे उमेदवार आहेत ते सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणानं लातूर जिल्हा वकील मंडळाची प्रथा सांभाळताना इथे दिसून येत आहेत. जे मतदार अजूनही मतदान करण्याचे राहिलेले आहेत त्यांनी अवश्य येऊन मतदान करावं आणि ह्या बार काउन्सिलच्या इलेक्शनच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवा. मी श्रीरंग गंगाराम दाताळ. 1984 माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 1984 पासून जिल्हा न्यायालयात वकिली करतो आणि जवळपास ह्या महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ निवडणुकीमध्ये 3ऱ्यांदा-4थ्यांदा मी मतदान करत आहे. यावेळेस उत्साह अतिशय चांगला आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचा उत्साह दिसून येत आहे.